नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता. अशोक खरात या तथाकथित बाबाने अनेक महिलांचं शोषण केल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आणि पुन्हा एकदा प्रश्न आपल्या समोर उभा राहिला आहे. हे थांबणार कधी आणि अशा घटना वारंवार का घडतात? अशोक खरात प्रकरण हे काही पहिलं नाही आणि दुर्दैवाने शेवटचंही नाही. देशभरात अशा अनेक बाबा किंवा गुरु यांच्या नावाखाली लोकांची फसवणूक आणि शोषण झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. महिलांचं शोषण, आर्थिक लूट, मानसिक गुलामी हे सर्व एका गोष्टीवर उभं आहे: लोकांची अंधश्रद्धा आणि भावनिक विश्वास. प्रश्न पडतो, लोक एवढे का फसतात? कारण संकटात असलेला माणूस उपाय शोधतो आणि तिथेच चमत्कार दाखवणारे लोक प्रवेश करतात. तुमचं आयुष्य बदलून देतो, सर्व समस्या सोडवतो. अशा गोड बोलण्यामागे एक मोठा सापळा असतो. संतांनी खूप आधीच यावर भाष्य केलं आहे. संत गाडगे महाराज म्हणतात, देवळात देव राहत नाही तर देवळात पुजाराचं पोट राहते. याचा अर्थ काय? तर देव हा व्यापाराचा विषय नाही. संत सावतामाळी म्हणतात, माझा मळा म्हणजे माझं पंढरपूर. म्हणजेच देव शोधायचा असेल तर तो आपल्या कामात, प्रामाणिकपणात आणि माणुसकीत सापडतो. इथे एक महत्वाचा फरक समजून घ्यायला हवा. श्रद्धा म्हणजे विचारपूर्वक विश्वास आणि अंधश्रद्धा म्हणजे प्रश्न न विचारता केलेला विश्वास. श्रद्धा माणसाला उभं करते, अंधश्रद्धा माणसाला गुलाम बनवते. मोठमोठे उद्योगपती, मोठ्या देणग्या. पण प्रश्न आहे, परमेश्वराला पैशाची गरज आहे का? जर त्याने विश्व निर्माण केलं असेल तर त्याला आपल्या पैशांची हाव का असेल? आणि इथेच सुरू होतो भावनांचा व्यवसाय. अशा घटना थांबवायच्या असतील तर प्रश्न विचारायची सवय लावा. अंधश्रद्धेला विरोध करा. मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन द्या आणि सर्वात महत्वाचं, देव माणसात शोधा. खरी भक्ती म्हणजे गरजूंना मदत करणं, शिक्षण देणं, समाजासाठी काम करणं. म्हणूनच काही लोक शाळा, दवाखाने, वाचनालय उभे करतात. त्यांना माहित असतं, माझा देव माझ्या कर्मात आहे. अशोक खरात प्रकरण हे फक्त एक उदाहरण आहे, पण हा प्रश्न खूप मोठा आहे. जोपर्यंत अंधश्रद्धा आहे तोपर्यंत शोषण थांबणार नाही. म्हणूनच जागरूक व्हा, विचार करा आणि इतरांनाही जागरूक करा. देवच शोधायचा असेल तर मंदिरात नाही, माणसात शोधा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण जागरूकता हीच खरी शक्ती आहे.